मुंबईतल्या दोन पॉश भागांमधून हुक्का पार्लर बाबतच्या तक्रारी समोर आल्या आहेत. एक बोरीवली वेस्ट मधल्या देसी विदेशी बार अँड लाऊंज संदर्भात, तर दुसरी जुहू मधल्या तुयास बाय कुपा संदर्भात. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत या ठिकाणी नियमांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि पोलिसांकडे कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे. परंतु खरी गोष्ट इथेच आहे, कारण ही काही पहिलीच वेळ नाही. मुंबई आणि आसपासच्या भागात याआधीही हुक्का पार्लरवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. काही ठिकाणी तर कारवाई झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पोलिसांना जावं लागलं. मग प्रश्न असा आहे की पोलीस कारवाई करत असताना पुन्हा पुन्हा हुक्का पार्लरच्या तक्रारी का समोर येत आहे? हुक्का खरोखर बेकायदेशीर आहे का? आणि बोरीवली अँड जुहू मधल्या या नव्या तक्रारींवर आता पोलीस काय करणार? तर चला, हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मित्रांनो, सुरुवात करूया बोरीवली वेस्ट मधून. या भागातील देसी विदेशी बार अँड लाऊंज संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि पोस्ट समोर आले. यामध्ये तंबाखूयुक्त हुक्का सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय. याशिवाय रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत आणि अल्पवयीनांकडून मद्य सेवनाचाही आरोप करण्यात आला आहे. परंतु इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, ते सोशल मीडियावर करण्यात आलेले आरोप आहेत, त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या पोस्टवरून संबंधित बार दोषी आहे असा निष्कर्ष काढता येणार नाही. परंतु याच वेळी जुहूमधून ही एक तक्रार समोर आली आहे. तुयास बाय कोपा संदर्भात हुक्का, तंबाखू नियंत्रणाचे नियम, परवाने आणि अग्निसुरक्षेबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता दोन वेगवेगळ्या भागातून अशा तक्रारी समोर आल्या, परंतु हा फक्त योगायोग आहे का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी थोडं मागे जाऊया. याआधीही तंबाखूयुक्त हुक्का विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. जुहूमध्ये याआधी टिल नेक्स्ट टाइम या हुक्का लाऊंजवर पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईत तंबाखूयुक्त हुक्का दिला जात असल्याचं आढळल्याचं समोर आलं होतं. व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह 45 ग्राहकांवर ही कारवाई झाल्याचं सांगण्यात येते. म्हणजे जुहूमध्ये हुक्क्याचा मुद्दा नवीन नाही, परंतु त्याहूनही महत्त्वाचं उदाहरण आहे वाशीचं. कारण या भागातील हाऊस ऑफ लॉर्ड या रेस्टॉरंटवर हुक्का प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आणि विशेष म्हणजे काही दिवसांनी त्याच ठिकाणी पुन्हा कारवाई करण्याची वेळ आली. आता जरा हा मुद्दा लक्षात घ्या. एकदा पोलिसांनी कारवाई केली तरी पुन्हा त्याच ठिकाणी हुक्का सुरू असल्याचं आढळलं. मग प्रश्न साहजिकच आहे की कारवाई झाल्यानंतरही अशा गोष्टी पुन्हा कशा सुरू होत्या? आणि हाच प्रश्न सध्या बोरीवली आणि जुहूच्या नव्या तक्रारींमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. परंतु हुक्का घेणे खरोखर बेकायदेशीर आहे का? इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. टेबलवर हुक्का दिसला म्हणजे तो आपोआप बेकायदेशीर ठरत नाही. हुक्क्यामध्ये तंबाखू किंवा निकोटीनचा वापर होतोय का? कोणता पदार्थ वापरला जातोय आणि संबंधित नियमांचं पालन होतंय का? यावर कारवाईचा प्रश्न ठरतो. म्हणून सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ आला आणि लगेचच त्या ठिकाणाला बेकायदेशीर ठरवणं योग्य नाही. तपास होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच बोरीवली आणि जुहू मधल्या सध्याच्या तक्रारींचा पुढचा भाग महत्त्वाचा आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे पोलीस या संदर्भात काय करणार? कारण सध्या आपल्या समोर दोन गोष्टी आहेत. एकीकडे सोशल मीडियावरचे आरोप आणि दुसरीकडे मुंबई आणि आसपासच्या भागात हुक्का पार्लरवर झालेल्या पूर्वीच्या पोलीस कारवाया. त्यामुळे आता खरा प्रश्न असा आहे की कारवाई झाल्यानंतरही पुन्हा अशा तक्रारी काय येतात? आणि बोरीवलीमध्ये तर काही महिन्यांपूर्वीच इल्लीगल हुक्का पार्लर्स बाबत पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी करण्यात आली होती. आता त्याच भागातून पुन्हा तक्रार समोर आली आहे. म्हणून या नव्या तक्रारींवर पोलीस प्रत्यक्ष तपास करतात का? आरोपांमध्ये तथ्य आढळतं का? आणि जर नियमांचं उल्लंघन झालं तर काय कारवाई होते? हे आता महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणून ही स्टोरी फक्त दोन बार किंवा दोन सोशल मीडिया पोस्टची नाही. कारण मुंबईत हुक्का पार्लरवर कारवाई झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. परंतु त्याच वेळी नवीन तक्रारीही समोर येत आहेत आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तोच आहे. कारवाई होते तरी पुन्हा पुन्हा हुक्का पार्लरचा मुद्दा का समोर येतोय? मग आता खरा मुद्दा असा आहे की बोरीवली आणि जुहू मधल्या या तक्रारींमध्ये खरंच तथ्य आहे का? पोलिसांच्या तपासातून काय समोर येतं? आणि जर नियमांचं उल्लंघन आढळलं तर संबंधित ठिकाणी कारवाई होते का?
याचं उत्तर आता पुढच्या पोलीस कारवाईतूनच स्पष्ट होईल. परंतु एक गोष्ट नक्की, नियम असतील तर ते फक्त कागदावर नको, ते प्रत्यक्षातही दिसायला हवेत. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? मुंबईमध्ये वारंवार समोर येणारे हे प्रकार पोलीस कारवाईनंतर देखील का थांबत नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.